या नाटकामध्ये खूप मॅडनेस आहे जो तुम्हाला खूप हसवेल. त्यांना अजून मी 25शीच वाटते. मग ते मला काही करायला लावतात. कुठली विहीण आपल्या विहिणीला मम्मा म्हणते, माझी विहीण मला मम्मा म्हणते. म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की आम्ही काय वेड्या आहोत त्या. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव स्वागत करते मज्जा पिंकमध्ये. आणि आत्ता माझ्यासोबत आहे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री निर्मितीताई सावंत. कशा आहात? सगळ्यांची म्हणजे तुझी नाही, मी पण येते मग सगळ्यांमध्ये. मग म्हण असतं माझी आणि सगळ्यांची. माझी आणि सगळ्यांची लाडकी. ताई, आता कॅरेक्टर मी जसं ऐकलं प्रेस कॉन्फरन्समध्ये 4 कॅरेक्टर तुम्ही करणार आहात. कसं त्याचा अनुभव येतो, आता कशी तयारी अगं, चालू काय आहे? अनुभव काय सांगू मी तुला. हे ऐकतच नाहीत ग. त्यांना अजून मी 25शीच वाटते. मग ते मला काही करायला लावतात, मॅडनेस करायला लावतात. आणि खरंच सांगते, या नाटकामध्ये खूप मॅडनेस आहे जो तुम्हाला खूप हसवेल. आणि एनर्जी तुम्हाला आवडते माझी, ती एनर्जी या नाटकामध्ये आहे. हो. म्हणजे आत्ता रिहर्सल करताना दमछाक होते माझी, एवढी एनर्जी आहे. मजा येईल तुम्हाला, एवढं नक्की. नाही, मला एनर्जीबद्दल विचारायचंच होतं की कुठून आणता एवढी एनर्जी तुम्ही, की एवढे 4 कॅरेक्टर करणार आहात. 25च्या वाटतातच मग तुम्ही जर एवढा तुम्ही एनर्जीने काम अगं, करता. ते करायला लावतात मला. नाही नाही, हे तुम्हीच करणार, नाही नाही, हे तुम्ही, असं कसं. पण काय होतं ना, की तेव्हा मी त्यांचं ऐकते. आणि जेव्हा प्रेक्षक त्या प्रत्येक गोष्टीला एवढा प्रतिसाद देतात ना, त्यात प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे ती एनर्जी येते माझ्यात. किंवा मला वाटतं, हो, नाही नाही, प्रेक्षक खुश आहे, आपण अजून छान करूया, असं नेहमी वाटतं मला. आमच्या मज्जा पिंकच्या प्रेक्षकांमध्ये काही मुली आहेत ज्या रंगमंचावर आता काम करू इच्छित आहेत, तर त्यांना तुम्ही कसं गाईड कराल की स्टेप बाय स्टेप आपण कसं पुढे आलं पाहिजे? काही नाही, स्टेप बाय स्टेप वगैरे काही नाही. बिनधास्त काम करा तुम्ही. फक्त हे क्षेत्र फक्त चमक-दमक, पैसा, ग्लॅमर ह्याचं नाही आहे. हे क्षेत्र खूप मेहनतीचं आहे. तुम्ही जेवढी मेहनत कराल, तेवढं तुम्हाला यश मिळेल. बरोबर. ताई, म्हणजे नाटक वगैरे तर आहेच, पण तुमच्या साड्या इतक्या सुंदर असतात ना, लिटरली म्हणजे त्याच्यावरचे दागिने सुद्धा एवढे सुंदर असतात. कसं तुम्ही स्टायलिंग करता, कसे निवडताय सगळं? मी आणि माझी सून आहे ना, ती जवळपास प्रत्येक एक्झिबिशनला व्हिजिट करतो आम्ही. म्हणजे मुंबईत असेल तर मुंबईत, पुण्यात असेल तर पुण्यात, प्रत्येक एक्झिबिशनला जातो. कारण एक्झिबिशनमध्ये जे छोटे छोटे बिझनेस, तर ज्यांच्याकडे दुकानं नसतात किंवा कुठे आउटलेटला काही त्यांना हे नसतं, त्यांच्याकडे ना खूप छान वस्तू असतात. तेव्हा मी बरेचसे दागिने तिथून घेते आणि स्टायलिंग माझी सून करते. आज मम्मा काय, हे पण तिनेच सांगितलं आज मला, मम्मा हा ड्रेस घाल आज, प्रेस आहे ना, आज हा ड्रेस घाल, थोडंसं सटल. आणि ते सगळं तीच ठरवते. मग मी दागिने जे आणलेले असतात ते अमक्या साडीवर तमकं जाईल, तमक्या साडीवर हे छान दिसेल, असं तीच सांगते मला. ओके. मुलीच्या लग्नानंतर विहीण आपली एक नवीन मैत्रीण ॲड होते, तर तुमचं तुमच्या विहीणबाईंसोबतचं नातं कसं? मॅड आहोत आम्ही दोघीही. आणि जो तुम्हाला मॅडनेस ह्याच्यात दिसणार आहे नाटकामध्ये, तसा आमच्या दोघींच्यात असतो. बरं, कुठली विहीण आपल्या विहिणीला मम्मा म्हणते, माझी विहीण मला मम्मा म्हणते. कारण मला घरात माझा मुलगा मम्मा म्हणतो, म्हणून पूर्वा माझी सून मम्मा म्हणते. घरात माझे काही नणंद आहे, बहीण आहे, ते सगळे मम्मा म्हणतात मला. आणि तर ती पण मला मम्मा म्हणते. म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की आम्ही काय वेड्या आहोत त्या. आता मी तिला सांगणार आहे, आता आपण दोघी मिळून एक विहिणींचं रील करूया, सांगणार आहे मी तिला. येस, आम्ही नक्की उत्सुक असू त्यासाठी. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू.